सीना नदीला पूर आला आणि या आलेल्या पुरामध्ये माढा तालुक्यातले द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय। या महापुरामुळे तालुक्यातले सुमारे 3000 हेक्टर क्षेत्रावरच्या द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्यात। मोठ्या कष्टानं आणि हिमतीनं वाढवलेल्या द्राक्ष बागा डोळ्यात देखत महापुरामध्ये वाहून गेल्यात। द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यामुळे हताश झालाय। तालुक्यातल्या मानेगाव, केवड, वाकाव, दारफळ, निमगाव या भागातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। आता हेक्टरी 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे। 3000 हेक्टरच्या आसपास पाण्याखाली गेलाय। तो भाग नुसता पाण्याखाली न जाता त्यातली काय बरीचशी द्राक्षे त्याच्यामध्ये त्याच्यावरून पाणी द्राक्षेच्या वरती प्लॉटच्या वरून पाणी वाहल्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आणि बाकीचा जो एरिया आहे तो एरियामध्ये पाणथळ जमीन झाल्यामुळे मुळे अडचणीत आली आणि 2 ऑक्टोबर छाटणीनंतर घड बाहेर येतील का नाही ही मोठी शंका शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आणि त्यासाठी 5 लाख रुपये हेक्टरी मदत जाहीर तात्काळ करावी आणि द्राक्ष शेतकऱ्याचा जो आर्थिक नुकसान झाले त्याच्यातून त्याला सावरण्यासाठी थोडंसं मदतीचा हात लवकर द्यावा।